नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आता रानामध्ये चाललो आहोत खास कामासाठी. तर पाहूया ते काम होतं की नाही, ते तर काम करायलाच पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे जागा पाहण्यासाठी आणि तिथं आपल्याला कॅम्पिंग करायची आहे. त्याच्यामुळं जमलं तर दिवसाच्या तरी करूया, नाहीतर रात्रीच्या तरी करूया. पण नेमकं काय तिथं करायचं आहे, आपल्याला आज जायचं आहे दुपारी थोड्या वेळाने मासे पकडण्यासाठी. तर जाऊया तिथं. मासे जे आहेत ते आता आज आपल्याला उपसून धरायचे आहेत. तर कसा ब्लॉग होणार आहे, तो कसा व्हिडिओ होणार आहे, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तर दिसेलच मित्रांनो. पण एकदम जबरदस्त होईल आणि त्याच्यासाठी आपल्याला तिकडे ओहळाला जायचं आहे आणि ओहळा लावून आपल्याला उपसून मासे पकडून त्याच्यानंतर इकडे वरती यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ते झाडावरती, एका उंच झाडावरती आपल्याला ते वरतीच बनवून खायचे आहेत मित्रांनो. तर पाहूया आजचा म्हणजे नंतरचा ब्लॉग कसा होणार आहे. त्याच्यासाठी आता आपण पहिल्यांदा जागा पाहून येऊ आणि जागा चांगली असेल तर त्याच ठिकाणी आपण मासे वरती झाडावरती मस्तपैकी त्याचं भोजन करणार आहोत मित्रांनो. तो पुढचा ब्लॉग एकदम जबरदस्त होणार आहे. तर पाहूया, पहिल्यांदा आपण जागा पाहण्यासाठी जाऊया. तर तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन कशी जागा आहे ती. आणि मी पण पाहिली नाही अजून. पाहूया, तिथं जाऊनच पाहूया कशी जागा आहे तिथं. नाहीतर दुसऱ्या झाडावरती तरी आपण करू, पण झाडावरतीच करायचं आहे ते आपल्याला. तर तुम्हाला मी थोड्या वेळानंच दाखवतो. तर मित्रांनो, हे पहा, इकडे तर खूप करवंदीचे झाडं आहेत. ह्या साईडला पण करवंदीचे झाडं आहेत. हे पहा, एकदम घनदाट असं करवंदीचं जंगल आहे. आणि आपण थोडं मध्ये जाऊया. आणि ह्या वर्षी फुलं पण खूप आलेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, करवंद पण त्याला आलेले आहेत. आता सीझन जो आहे ते चालू आहे करवंदाचा पण. हे पहा, आता लहान लहान यायला सुरुवात झाली आहे. आणि हे पहा, इकडे फुलं पण खूप आलेले आहेत. हे पहा, इकडे एवढे जबरदस्त असे भरपूर फुलं पण आलेले आहेत. तर तुम्हाला मी मध्ये जाऊन दाखवतो थोडं. हे पहा, अशा घनदाट अशा वाटेमधून आपल्याला फिरावं लागतं मित्रांनो. जंगल तर खूपच आहे. तर हे पहा, अशा ठिकाणाहून आपल्याला फिरावं लागतं. हे पहा, कसं नेचर दिसतंय मित्रांनो. हे पहा, ह्या साईडला पण खूप जंगल आहे मित्रांनो. आणि करवंदीचे पण भरपूर झाडं आहेत. आणि हे पहा, एक मोठं असंदाचं झाड आहे. त्याला फळं तर नाही आले, असंद आमच्याकडे त्याला म्हणतात. आणि हे पहा, कसं वाटतंय एकदम. आणि इकडे थोडे थोडे इकडे पण फुलं आलेले आहेत करवंदीला पण. आणि एकदम हे पहा, जंगल कसं आहे, भरपूरच आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, ह्या साईडला तर भरपूर मी फिरलो, पण कॅम्पिंग करण्यासारखं झाड मला दिसलं नाही. झाडं भरपूर आहेत, पण हे पहा, हे असे सरळ झाडं आहेत. एकदम अशी सरळ झाडं आहेत. आणि त्या सरळ झाडांना वरती कॅम्पिंग करणं म्हणजे वरती आपल्याला बसून वरती स्वयंपाक करणं सोपं नाही मित्रांनो. कारण हे थोडं छोटे छोटे झाडं आहेत, म्हणजे एकदम लहान आहेत आणि डायरेक्ट सरळ आहेत. त्याच्यामुळं आपल्याला रिस्क घ्यायला थोडं भीती वाटते. त्याच्यासाठी मोठं झाड लागतं आणि मोठ्या झाडाबरोबर त्याला फांद्या पण खूप लागतात. तसं म्हणजे जास्त फांद्या असल्या की आपल्याला एकदम सपोर्ट भेटतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर मस्तपैकी बसून कॅम्पिंग करता येते. तर त्याच्यामुळं ह्या साईडला तर आपल्याला झाड भेटलं नाही. तसं तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवतो. त्या साईडला झाड आहे आणि कसं आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, इकडे मला एक आंब्याचं झाड वाटलं आहे. हे पहा, हे आंब्याचं झाड आहे. तर याच्यावरती कॅम्पिंग कशी येईल ते तुम्ही सांगा कमेंट करून. नाहीतर आपण याच्यावरती तरी आपण मस्तपैकी मासे भाजून खाऊ वरती. तर तुम्हाला मी थोडं दाखवतो जागा कशी दिसते ती. हे पहा, तर तुम्ही कमेंट करून सांगा याच्यावरती म्हणजे कॅम्पिंग करू की नाही. नाहीतर परत एक दुसरं पण झाड आहे, तिकडे मी तुम्हाला दाखवतो. त्या साईडला
एक शिदाचं झाड आहे. तिथं एक हे शिदाचं झाड दिसतंय तुम्हाला, तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो. ह्या 2 झाडांमध्ये कोणत्या झाडावरती मी कॅम्पिंग करू दिवसा, ते तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि हे पहा मित्रांनो, हे एक झाड आहे सिदाचं. तर याच्यावर करू की त्या आंब्याच्या झाडावरती करू, ते तुम्ही कमेंट करून मग नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. कारण इथे पण थोडं चांगलं वाटतंय, कारण अशा फांद्या असल्या की जागा बनवता पण येते मस्त झाडावरती. तर हे पहा, हे सिदाचं झाड आहे. तर याच्यावरती करू कॅम्पिंग की त्या झाडावर, त्या आंब्यावरती करू, कमेंट करून नक्की सांगा लवकरात लवकर. कारण आजच आपल्याला मासे पकडून उपसून त्याच्यानंतर आपल्याला तिकडे झाडावरतीच बनवून खायचे आहेत. तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो लवकर पटापट. तर मित्रांनो कमेंट करून सांगा कोणत्या झाडावर नेमकी कॅम्पिंग करू, आपल्याला उपसून मासे पकडायचे आहेत. तर फटाफट सांगा. आणि कमेंट जास्त आले ज्या झाडावरती तुम्हाला मस्त आवडेल त्या झाडावरती मी बरोबर करून दाखवेन मित्रांनो. एकदम मस्त ब्लॉग होईल. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.